गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टर मधली जी सेकंड मेथड आहे, कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड, या मेथडचा आपला अभ्यास करायचा आहे. तर लक्षात घ्या, कुठलंही वर्ग समीकरण आपल्याला तिन्ही पण मेथडनं सोडवता आलं पाहिजे. म्हणजे कुठल्या कुठल्या फॅक्टरायझेशन मेथड, ज्याला मराठीमध्ये आपण अवयव पद्धत म्हणतो. दुसरी मेथड आहे कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड, जी आता आपल्याला पाहायचं आहे. आणि तिसरी जी मेथड आहे ती फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धत. तर लक्षात घ्या, कोणत्याही मेथडनं आपल्याला ते वर्ग समीकरण सोडवता येतं, उत्तर सारखंच भेटतं, फक्त मेथड्स डिफरंट आहेत, वेगळे आहेत. तर लक्षात घ्या, कधी कधी काय होतं, एक वर्ग समीकरण असं असतं की समजा फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता बघा, आपण जर हे समीकरण, हे उदाहरण जर फॅक्टरायझेशन मेथडने जर सोडवायचा जर प्रयत्न केला तर 100% आपण या ठिकाणी फॅक्टर्स पाडू शकत नाही. म्हणजे गुणाकार 6 यावा आणि बेरीज 2 यावी, अशा दोन संख्या आपल्याला सापडणार नाहीत. त्यामुळं फॅक्टरायझेशन मेथड या ठिकाणी कामाची नाही. तर अशा वेळेस मात्र आपण ही कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड वापरू शकतो. ती मेथड कशी वापरायची बघा. हे पहिलं समीकरण आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता प्रश्न पडला की याचे फॅक्टर्स पडतात का? तर पडतात. म्हणजे हे उदाहरण प्रॅक्टिस 2.2 मध्ये होतं आहे, याचे फॅक्टर्स आपण पाडू शकतो. तरी पण आपल्याला फक्त मेथड चेंज करून पाहायचंय, उत्तर तेच येतं का. तर बघूयात आपण उत्तर तेच येतं का ते. ठीक आहे. आता बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर सुरुवातीला बघा, मी टप्प्याटप्प्याने सांगतो ही मेथड सोडवायची कशी. तर सगळ्यात अगोदर हे जे तिसरं पद आहे, कॉन्स्टंट टर्म आहे ना, याचं पक्षांतर करू आपण. बघा, सोपं सांगतो, समजते का. तर सुरुवात अशी करू आपण, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20चं पक्षांतर करू आपण, प्लस 20 होईल. 0 लिहायची अजिबात गरज नाही. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला समीकरण क्रमांक आपण काय करू, 1 देऊ. समजलं असावं पहिला मुद्दा, की याला जनरल फॉर्म मध्ये मांडायची गरज नाही. आपण मायनस 20चं प्लस 20 असं पक्षांतर करू. आता बघा, डाव्या बाजूला फक्त दोनच पद शिल्लक आहेत, एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ठीक आहे. तर डावी बाजू पूर्ण वर्ग होण्यासाठी, कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी आपल्याला आणखीन एक पद यामध्ये मिळवावं लागतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल साहजिक, मग अगोदर एक पद होतं ना, मग ते कशाला उजवीकडे घेतलात. तर लक्षात घ्या, जेव्हा हे मायनस 20 डावीकडे होतं ना, तेव्हा हे कम्प्लीट स्क्वेअर नव्हती डावी बाजू. त्यामुळे आपल्याला काय करावं लागलं, मायनस 20चं प्लस 20 असं पक्षांतर करावं लागलं. आता काय करायचं, आपण डाव्या बाजूमध्ये जे दोन पद आहेत त्यामध्ये आता एक पद आपल्याला मिळवायचंय. एक पद कोणतं मिळवायचंय, तिसरं पद मिळवायचंय. तिसरं पद. तर ते तिसरं पद मिळवण्यासाठीचा फॉर्म्युला असा आहे, एक फॉर्म्युला पाठ करायचा. मी लिहितो या ठिकाणी फॉर्म्युला. थर्ड टर्म म्हणजे काय, तिसरं पद आपल्याला मिळवायचं ना, तर तो फॉर्म्युला लक्षात घ्या. मिडल टर्म ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. हा फॉर्म्युला पाठच ठेवायचा, हा फॉर्म्युला आपण पाठच करायचा. ठीक आहे. मी याला बॉक्स करतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ओके, असं आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. तर तो फॉर्म्युला कोणता आहे, मिडल टर्म कंसात ठेवायचं आणि कंसाचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. नंतर अपॉन मध्ये, छेदामध्ये काय घ्यायचं, 4 इंटू फर्स्ट टर्म घ्यायचं. 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे 4 गुणिले पहिलं पद. आता तुम्हाला प्रश्न पडला की मिडल टर्म कोणतं असतं किंवा फर्स्ट टर्म कोणतं असतं, तरी लक्षात घ्या इथं काय करायचं आपण बघा. देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू, आता मिडल टर्म इथं बघायचं, हे ऍक्च्युली वर्ग समीकरण आहे आपलं, त्यातलं मिडल टर्म काय, एक्स आहे, एक्स. तर हे एक्स घ्यायचं, एक्सचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर कंस करायची गरज नाही या ठिकाणी, किंमत ठेवत असताना या ठिकाणी, अपॉन 4 इंटू
फर्स्ट टर्म काय, पहिलं पद काय, तर एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर लिहायचं. आलं लक्षात. मिडल टर्म काय होतं, एक्स, पण ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे त्याचा एक्सचा स्क्वेअर केला आपण अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे काय, एक्स स्क्वेअर. फर्स्ट टर्म काय, एक्स स्क्वेअर आहे. इथं बघा किंवा इथं बघा चालतंय. तर आता याला जर सोडवलं तर एक्स स्क्वेअरचा लोप होतो. काय उरतं, थर्ड टर्म इज इक्वल टू अंशामध्ये 1 राहिलं, 1 अपॉन काय राहिलं, 4 राहिलं. लक्षात आलं का. 1/4 या ठिकाणी आपल्याला थर्ड टर्म भेटलं, तिसरं पद भेटलं. आता हे तिसरं पद काय करायचं, इथे मिळवायचं पहिल्या समीकरणामध्ये, जेणेकरून काय होईल, डावी बाजू काय होईल, पूर्ण वर्ग होईल. ठीक आहे. आता बघा इकडे समोर वाक्य असं लिहायचं, ऍडिंग 1/4 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन फर्स्ट. म्हणजे समीकरण 1 च्या दोन्ही पण बाजूला काय करायचं, 1/4 मिळवायचं. फक्त एका बाजूला मिळवून उपयोग नाही, दोन्ही पण बाजूला मिळवायचं, म्हणजे बेरीज करायची. म्हणजे कसं बघा समोर, एक्स स्क्वेअर प्लस एक्स, आता मिळवा 1/4 प्लस 1/4 इज इक्वल टू, इकडे सुद्धा काय करा, 20 प्लस 1/4 मिळवा. बघा दोन्ही पण बाजूला मिळवल्यामुळे एखादं पद किंवा एखादी संख्या त्या दोन्ही पण बाजूचं काय राहतं, त्या समीकरणाचं बॅलन्स राहतं, म्हणजे दोन्ही पण बाजू समान राहतात, इक्वल राहतं, काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर आता बघा हे उजवी बाजू सोडवा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20चा छेदकाने म्हणजे 1 असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 20 इंटू 4 काय होतंय, 80, 20 चौका 80, तिरकस गुणाकार केला छेद समान असल्यामुळं, प्लस 1 इंटू 1 काय होते, 1 अपॉन 1 इंटू 4 काय होते, 4. ठीक आहे, समजलं असावं. तर आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 80 प्लस 1 म्हणजे 81 होतं अपॉन 4. ठीक आहे, एवढं समजलं असावं सगळ्यांना. आता बघा हे उजव्या बाजूचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर काय करायचं, डावी बाजू पूर्ण वर्ग झाली आहे. कशी झाली आहे बघा, तर काय करायचं, असा कंस करायचा. महत्वाची स्टेप आहे, 2 स्टेप महत्वाचे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आता पहिली स्टेप कोणती, म्हणजे फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं, आणि इथं आता ही एक स्टेप महत्वाची आहे. कोणती बघा, तर कंस करायचा, पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे एक्स स्क्वेअर निघून जातो. दुसऱ्या पदाचं पण विचार करायचा, त्याचं चिन्ह घ्यायचं फक्त, प्लस, जर इथं मायनस असेल तर मायनस घेऊ शकतो आपण, आणि तिसऱ्या पदाचा सुद्धा वर्गमूळ काढायचं घ्यायचं, म्हणजे 1चं स्क्वेअर रूट 1, 1चं वर्गमूळ 1च छेद 4चं वर्गमूळ 2, ब्रॅकेट क्लोज करायचा, आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर कंसाचा वर्ग करायचा. लक्षात घ्या, याला जर एक्सपान्शन फॉर्म्युला जर वापरला तर आपल्याला वरची स्टेप येते. मी तुम्हाला समजून सांगतो कसं ते, इज इक्वल टू 81/4 ॲज इट इज. ठीक आहे, हे कसं येतं ते इकडे समजून सांगतो मी तुम्हाला. बघा लक्ष द्या, आपला फॉर्म्युला ऍक्च्युली असा आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आपण बेसिक पासून तयारी करतो, लक्षात घ्या. हा फॉर्म्युला सगळ्यांना समजला असावा. हा फॉर्म्युला 7वी 8वीला झालेला फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे, तर x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअरचा जर विस्तार केला तर बघा काय येतं समोर. बघा इथे या ठिकाणी a म्हणजे x आहे आणि b म्हणजे 1/2 आहे. सोडवा, a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर असेल, प्लस 2ab म्हणजे 2 इंटू a म्हणजे काय, x इंटू b म्हणजे काय, 1/2. 2 इंटू a इंटू b असं असतं. ठीक आहे, प्लस b स्क्वेअर म्हणजे काय, 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर होल स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा हे 2 चा लोप झाला, अंशाने छेद कटले, राहिलं काय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 1 राहिलं, म्हणजे एक्स इंटू 1 एक्सच, प्लस स्क्वेअर करा, 1चा स्क्वेअर 1 होईल आणि 2चा स्क्वेअर 4 होईल. अशा प्रकारे बघा ही स्टेप आली केली, म्हणजे याचं एक्सपान्शन काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 झालं. आलं लक्षात, म्हणजे फॉर्म्युला यूज केला की आपल्याला वरची स्टेप भेटते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आता आपली डावी बाजू पूर्ण वर्ग झालेली आहे. यासाठी तर आपल्याला हे तिसरं पद मिळवावं लागलं, यासाठी हा फॉर्म्युला वापरावा लागला. ठीक आहे, आता पुढे काय करायचं, जेव्हा आपण पूर्ण वर्गाची स्टेप म्हणजे स्क्वेअरची स्टेप घेतलो ना, लगेच काय करायचं, स्क्वेअर रूट काढायचं बाय टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला, वर्गमूळ घेऊन किंवा वर्गमूळ काढून ही स्टेप घ्यायची. काय होते, वर्ग निघून जातो, म्हणजे काय होईल,
एक्स प्लस 1/2 राहिलं, ते कंसाच्या बाहेर घेऊ शकतो, इज इक्वल टू, इकडं मात्र थोडं विचार करा, 81चं वर्गमूळ 9 येतं, 4चं वर्गमूळ 2 येतं, पण वर्गमूळ हे प्लस और मायनस, कारण प्लसचा स्क्वेअर सुद्धा प्लसच, मायनसचा स्क्वेअर सुद्धा प्लसच होत असतो, पण स्क्वेअर रूट काढत असताना मात्र ते प्लस और मायनस. या ठिकाणी दोन संख्या सापडल्या आपल्याला, प्लस 9/2 और मायनस 9/2, हे स्क्वेअर रूट सापडलं. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी हा झालं, उत्तराच्या जवळ आहोत आपण आता. ठीक आहे, पुढे आपण ह्या एक्स काढायचं आपल्याला, प्लस 1/2 चं पक्षांतर करा, मायनस 1/2 होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस 9/2 दिलं हे एज इट इज, प्लसचं मायनस, मायनस 1/2. लक्षात आलं का? ठीक आहे, बघा समोर ही स्टेप महत्वाची आहे बघा, एक प्लस आणि एक मायनस. आता मांडायचं आपल्याला कसं, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9/2 म्हणजे हे प्लस 9/2 झालं, मायनस 1/2 एज इट इज, और एक्स इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. ठीक आहे, आता बघा पुढे, देअरफॉर एक्स इज इक्वल टू, वजाबाकी छेद समान नाहीत, दोघांपैकी एक छेद घेतला, आणि 9 - 1 काय होतंय, 8 होतंय, याला सोडवत राहू आपण. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 1 2 2 4 8, म्हणजे 4/1 आलं, म्हणजे 4 आलं. हे पहिलं रूट भेटलं आपल्याला. दुसरं रूट बघा, और इथं समोर एक्स इज इक्वल टू, परत छेद समान आहे, दोघांपैकी एक छेद घेतला, 2. ठीक आहे, आणि -9 - 1 -10 होतं, 2 न भागाला, 2 5 10, एक्स इज इक्वल टू -5. हे -10 कसं झालं समजलं का? समान चिन्ह आहेत, -9 - 1, चिन्ह समान असल्यावर काय करतो आपण, बेरीज करतो, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, -10 झालं, भागाटला की 2 न भागाटला तर -5 आलं. अशा प्रकारे आपल्याला दोन रूट सापडले. कोणते कोणते? एक्स इज इक्वल टू 4 अँड एक्स इज इक्वल टू -5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, असं आपण लिहू शकतो. ही शेवटची स्टेप लिहावीच लागते, मार्क असतात त्याला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण कुठली मेथड पाहिली, कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड पाहिली, हे पहिलं उदाहरण पाहिलं. लक्षात. आता बघा, फॅक्टरायझेशन मेथड सोडल्यानंतर सुद्धा हेच उत्तर येतं. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये हेच उदाहरण आहे, त्याचे तुम्ही फॅक्टर्स बघू शकतात. आपण त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे 2.2, प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, आता दोन स्टेप कोणत्या कोणत्या महत्वाच्या लक्षात आलं का? ही पहिली स्टेप कोणती, फॉर्म्युला पाठ असणं. दुसरी स्टेप तुम्हाला डावी बाजू पूर्ण वर्ग करता येणं. या दोन स्टेप जर समजल्या तर तुम्हाला अतिशय सोपं जाईल.